प्रवासप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. जसं की तुम्हाला माहीतच असेल, गेल्या 2-3 दिवसापासून पुण्यात खूप वेगाने पूर आला आहे. थोड्या वेळापूर्वी आपण ज्या ब्रिजवरून व्हिडिओ काढला, त्याच ब्रिजवर पुरामुळे पाणी आले होते. पुणेमधील काही घरे आणि दुकाने या भयंकर पुराच्या वेढ्यात अडकले आहेत. त्यामुळेच आम्हाला देखील कॉलेजने सुट्टी जाहीर केली होती. मग विचार आला, 2-3 दिवस सुट्टी आहे तर करणार काय? मग लगबगीने बॅग भरायला घेतली आणि निघालो गावाकडच्या दिशेने. मित्राला स्वारगेटपर्यंत सोडवायला घेतले. लाडका भाऊ लाडकी बहीण हे ऐकले होते, पण लाडका वडापाव हे पहिल्यांदाच ऐकले. गाडी साईडला लावली आणि वडापाव खाल्ला आणि परत निघालो स्वारगेटच्या दिशेने. स्वारगेटमध्ये पोहोचलो, महामंडळाच्या बसमध्ये बसलो. तेवढ्यात एक डिप्लोमाचा IT चा फ्रेंड भेटला. त्याच्यासोबत डिप्लोमाच्या गप्पा गोष्टी करत कधी कुरकुम आलं समजलंच नाही. या आनंदायी अशा वातावरणाचा आनंद घेत आम्ही भिगवणमध्ये येऊन पोहोचलो. गावी येऊन गेलेलो 15 दिवसच झाले होते, तरी असे वाटत होते खूप दिवसातून गावी आलो आहे. घरी आल्यावर पाहिलं, आईने मिसळचा बेत केला होता. टेस्टी अशी मिसळ खाल्ली आणि झोपून घेतलं.